आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्की करा. कारण आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो. बस फक्त या व्यक्तीसाठी जगायला शिका. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हो, खरंच आपण एकमेव असतो असं नाही, पण बऱ्याचदा आपल्यासारखं फक्त आपणच असू शकतो. आपण स्वतःला जपायला हवं, कारण आपण खूप जास्त महत्वाचे असतो. जर दुसऱ्याचा विचार केला तर आपलीच वाट लागते. लोक आपल्याला मागे ओढण्यासाठी ते आतोनात प्रयत्न करत असतात. त्यांना नेहमी तुम्हाला मागे ओढायचं असतं. तुम्ही फक्त प्रयत्न करून जिद्दीने पुढे जात राहा. लक्षात घ्या, कोणी अचानक बदलत नसतं आणि असंच सोडून जात नसतं. त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली असते आणि तसे सिग्नल पण ते देत असते, पण ते आपल्याला कळत नाही. पुढचा व्यक्ती वेळोवेळी आपल्याला त्यांचे सिग्नल देतो की तो आता सोडून जाणार आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो कारण आपला विश्वास असतो त्या व्यक्तीवर. पण जेव्हा अचानक धक्का पोहोचतो तेव्हा कळतं की हे सगळं प्लॅनिंग करून केलेलं होतं. आयुष्य असंच आहे. स्वामी सांगतात, तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, बाकी सगळं मी चांगलं करणार आहे. तुमच्या घाबरलेल्या, डिप्रेस झालेल्या आणि ओव्हर थिंकिंग करणाऱ्या मनाला असं वाटतं की माझी वाट लागणार आहे, तुमचं काही खरं नाही, तर त्या मनाला बिनधास्त सांगा की मला माझ्या कर्मावर विश्वास आहे. मी कोणाचं वाईट केलेलं नाही किंवा कोणाबद्दल वाईट विचार केला नाही, तर माझं सगळं चांगलं होईल याची मला चांगली खात्री आहे. घराबाहेर पडल्याशिवाय माणसाला कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसते. एकदा घराबाहेर जाऊन पाहावं, खरं आयुष्य काय आहे हे आपल्याला शिकायला मिळतं. जेव्हा एखादा माणूस बदलायला लागतो तेव्हा त्याला सपोर्ट करायला शिका. त्याच्या चुका काढत बसू नका, एस्केप करा आणि त्या माणसाला चांगले बदल होऊ शकतात. लक्षात घ्या, जीवनाच्या चित्रपटात आपले स्वप्न प्रेमाच्या रंगभंगांनी भरून टाका. प्रत्येक चुनौतीला संधी म्हणून घ्या आणि प्रेमाने दिशा नक्की बदला. आपले ध्येय पूर्ण करा, त्यासाठी कष्ट स्वतः करा. काहीतरी कारण असेलच. जो व्यक्ती आपल्याबरोबर रोज इतकं बोलायचा की त्या बोलण्याला स्टॉप नसण्याचा पण आज ते बोलणं बंद आहे. पुढचा व्यक्ती आपल्याला बोलणं बंद करतो, त्यामागे एक वेगळंच कारण असू शकते. आता पुढच्यातल्या मनात जे काही आहे ते एकतर आपण टाळलेलं किंवा त्याला आपण मनाला पूर्णपणे ठेच पोहोचवलेली असते. कायम लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती जेव्हा आपलासा असतो आणि अचानक बोलणं बंद होते तेव्हा एकतर त्या व्यक्तीच्या मनाला चांगलीच जखम कुठेतरी लागलेली आहे किंवा आपलं वागणं अथवा आपला स्वभाव त्याला अचानकच पटणं बंद झाला. आपले कर्म हे कसे आहेत यावरून सुद्धा बऱ्याच गोष्टी चांगल्या किंवा खराब ठरल्या जातात. आता हा संदेश तुमच्यासाठी कसा आहे हा ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल. विश्वास ठेवा. जीवनात नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवा, रागात घेतलेला निर्णय हे कधी चुकत नाही, आयुष्य बर्बाद करून टाकतो. स्वामी म्हणतात, स्वतःवर जर आत्मविश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. आत्मबळाच्या याच्यावर व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकतो. कोणतेही नातं घट्ट किंवा टिकून ठेवायचं असेल तर त्या नातात विश्वास असणं गरजेचं आहे. तुमचा विश्वास असेल तुमच्या त्या व्यक्तीवर जो तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. लक्षात घ्या, आयुष्यात कधी पर्याय म्हणून उपस्थिती राहू नका. लोकांची गरज बना, लोक तुमच्या मागे मागे धावतील. स्वामी म्हणतात, इतरांची गरज बनायचं पण स्वतःला गरज पडल्यावर नेहमी मदतीला जायचं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत नेहमी करायची. स्वतःला सांगायचं, धारदार शब्दाने मनाला झालेली जखम ही मलमद किंवा पट्टीने कमी होत नाही, तर त्यासाठी आपल्याला माणसाची साथ आणि आधाराची गरज असते. आता एखाद्याचे आपण मन दुखवले किंवा मन तोडले तर ते पुन्हा जाग्यावर येण्यासाठी त्या व्यक्तीसोबत चांगले प्रेमाने वागावे लागते. त्या व्यक्तीचे बोलणे, त्या व्यक्तीच्या काय अपेक्षा आहेत त्या समजून घ्याव्या लागतात. स्वामी म्हणतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवेल ना तो प्रत्येक वेळेला संकटमुक्त राहील. त्यामुळे जेव्हा संकटात अडकाल तेव्हा फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि स्वामी नामाचा जप करा.
कारण स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट शक्य होती, आजही शक्य आहे आणि उद्याही शक्य असणार. विश्वासाने सर्व काही होते. फक्त आपला विश्वास ठेवा. श्रद्धा आणि विश्वास आपल्याला बऱ्याचदा पुढे नेण्यासाठी फार मदत करते. अपार शक्ती आपली मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नामाचा जप करून बघा. ज्यांनी स्वामी नामाला मानले, श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवलाय, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज अजिबात भासत नाही. संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. त्यांचा सामना करून जाणारा नेहमी यशस्वी होतो. फक्त चिंता किंवा काळजी न करता प्रयत्न करणारा हवा. आता जर तुमचा स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती पूर्ण विश्वास असेल, स्वामींना मानत असाल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात चांगले वाईट कसेही संकट येऊ द्या, तुम्हाला मी कायम मदत करत असणार आहे. फक्त श्रद्धा ठेवा स्वामी नामावर आणि विश्वास ठेवा. बाकी तुमच्या श्रद्धेला स्वामी साथ नक्की देतील. ही गोष्ट कायम आठवणीत ठेवा. आयुष्यात असं संकट कितीही जरी आलं ना, तरी स्वामी आपल्याला साथ नक्की देतात. त्यांनी आपली मदत सदैव केली आणि करत राहणार आहेत. लक्षात घ्या, पक्ष्यांना जसं पिंजऱ्याच्या बाहेर उंच उडायला आवडतं, तसं आपल्या आयुष्यातील लोकांना सुद्धा आजाद करून टाकायचं आणि मग तुम्हाला उंच उडायला सोपं होईल. कधी कधी काही लोके तुम्हाला नेहमी त्रास द्यायच्या मागे लागतील आणि त्रास देतील, पण त्या लोकांना टाळा आणि आपले काम करत चला. आपले कर्म जर चांगले असतील ना, तर आपल्याला 100% यश मिळणार आहे. विश्वास ठेवून बघा, तुम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळेल. कारण मार्गदर्शन जर स्वामी आपल्या भक्तांना देतात ना, तेव्हा त्या भक्तांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्याच आयुष्यात संकटे आहे, पण संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं असतं. आपण विश्वास ठेवून प्रयत्न करावा, कारण आपल्या प्रयत्नांना साथ नक्की मिळते. साथ त्या व्यक्तीला स्वामी नक्की देतात, जे फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. त्यामुळे आपले काम श्रद्धेने आणि विश्वासाने करून पुढे जाणे हे गरजेचे अथवा महत्त्वाचे आहे. गरज ज्याला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे आपल्याला नेहमी आयुष्यात पुढे नेते. सकारात्मक विचार जो व्यक्ती करतो त्याला नक्की स्वामी साथ देतात. स्वामी आपल्या भक्तांसाठी नेहमी मदत करायला तयार असतात. स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यात नेहमी तत्पर असतात. त्यांना साथ देण्यासाठी, आयुष्यात त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन स्वामी समर्थ महाराज देत असतात. चिंता सोडा, काळजी सोडा आणि स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. कारण श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल ना, तरच आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट व्हायला लागते. स्वामी सांगतात, आयुष्यात आपल्या संकटे आहेत, तर चिंता न करता त्यांचा सामना करायला शिका. कारण ते आपल्याला नेहमी मागे ओढतायत असं वाटतं, पण ते आपल्याला पुढे नेण्यासाठी आयुष्यात येतात. फक्त स्वतःवरती असलेला विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जातो. त्यामुळे विश्वास ठेवा आणि मेहनत करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता करतोय, आपण जास्त विचार करतोय, ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होणार आहे. स्वतःला नेहमी म्हणा, संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. फक्त सामना करून पुढे जाणारा व्यक्ती यशस्वी होत असतो. त्यामुळे चिंता किंवा काळजी न करता मेहनत करा. मेहनतीला कधीही पर्याय नसतो. कष्टाला काल सुद्धा पर्याय नव्हता आणि कष्टाला आज सुद्धा पर्याय नाही. कष्ट करणाऱ्याला अपार संकटात स्वामी स्वतः साथ देतात आणि स्वामी तशा व्यक्तींना कायम मदत करतात. लक्षात घ्या, तुमच्याच आयुष्यात संकटे आहेत असे नाही, ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्या संकटांचा सामना मात्र प्रत्येकाला करावा लागतो. आता जो घाबरतो तो व्यक्ती कायम घाबरून असतो, पण जो मेहनत करतो, जिद्दीने सामना करून पुढे जातो, तो व्यक्ती यशस्वी झाल्याशिवाय राहत नसतो. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कितीही चिंता किंवा काळजी करण्याची गरज असली तरी मी त्यांना कायम साथ देत आहे. आयुष्यात त्यांच्या संकटे आहेत, पण त्या संकटांचा त्यांना सामना करायचा आहे. संकटांचा सामना करून गेल्यावर त्यांना साथ मी नक्की देणार. प्रत्येकाला वाटतं संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण त्यांचा सामना कुणीही करत नाही. फक्त आपण संकटांचा सामना करून पुढे जायला हवं. आपल्या आयुष्यातच संकटे आहेत असं नाही, ते मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.
पण त्यांचा सामना करून पुढे जाणं हे गरजेचं असतं. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यातील अपार संकटात मी माझे काम करून पुढे जात आहे, त्यात मला घाबरण्याची गरज नाही. संकटे जर असतील ना आयुष्यात, तर त्यांना चिंता किंवा काळजी न करता मेहनत करणं गरजेचं आहे. आपण विश्वास ठेवायला हवा की आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मिळत असतं. या संदेशाला 18 मिनिटापर्यंत शांतपणे ऐकून बघा, कारण तुमच्या जीवनात चमत्कार करण्याची ताकद या संदेशात आहे. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे फक्त विश्वास ठेवून चिंता न करता या संदेशाला ऐकून बघा. तुमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा हा संदेश ठरणार आहे. आयुष्यात अपार संकटात स्वामींनी तुम्हाला साथ दिली आहे. कायम ते तुम्हाला साथ देत आहेत. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण या गोष्टी फार गरजेच्या आहेत. व्यक्तीवरती श्रद्धा ठेवणे आणि विश्वास ठेवणे फार महत्त्वाचं आहे, कारण अपार संकटात स्वामी साथ देतात. कायम आपल्याला ते मार्गदर्शन सुद्धा करतात आणि प्रत्येक वेळेला आपल्याला साथ देऊन पुढे नेण्यासाठी ते मदत करत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतील असं नाही, पण जो त्याच्या आयुष्यात संकटांचा सामना करून पुढे जातो ना, त्याला स्वामी नेहमी साथ देतात. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे प्रत्येकाला जमायला हवं. आज जर तुम्ही संकटांचा सामना करून पुढे जाल, तर उद्या ते संकटे तुम्हाला जास्त मागे ओढणार नाही. स्वतःवरचा विश्वास हा नेहमी चांगला ठेवा आणि विश्वासानेच प्रयत्न करा. आपला विश्वास जर असेल ना, तर प्रयत्न आपल्याला साथ देतात. पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा हे प्रयत्न करत असतात. स्वामी म्हणतात, स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नेहमी करणार मी. विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. आता चिंता किंवा काळजी करणे पूर्णपणे बंद करा. कायमचे चिंता आणि काळजी सोडा आणि मेहनत करा. चिंता किंवा काळजी केल्याने काही होत नसते. स्वतःवर विश्वास ठेवल्याने प्रत्येक गोष्ट होत असते. त्यामुळे आत्मविश्वासी बना. चिंता काळजी कायमची सोडून द्या. मेहनती बना. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत लागते. धारदार शब्दाने मनात झालेली जखम ही कोणत्याही मलम किंवा पट्टीने कमी होणार नाही. जबरदस्ती आपल्या आयुष्यात कोणाला आणू नका, कारण योग्य वेळ ती व्यक्तीला आयुष्यभर जगते. स्वामी सांगतात, ज्यामध्ये सर्वात जास्त जीव अडकून बसतो तो शेवटी आपल्या आयुष्यातून कायमचा दूर जातो. लक्षात घ्या, जशी जुन्या वस्तूंची तुम्ही किंमत किंवा आदर करता, तसं तुम्ही नवीन तुमच्या व्यक्ती ज्या आयुष्यात आल्या त्यांचा आदर करायला शिका. मान सन्मान प्रत्येकाला द्या आणि प्रत्येकाकडून घेण्याची अपेक्षा ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त मान सन्मान देत चला. व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला आपल्याला साथ देईल, ही गोष्ट लक्षात असू द्या. आयुष्यात प्रत्येक वेळेला आपलं काम कोणीही करणार, जर आपला स्वभाव चांगला असेल तर. स्वतःच्या फायद्यासाठी का होईना, पण स्वभाव चांगला ठेवा. प्रत्येकाच्या जीवनात बदल होतात, फक्त थोडा धीर धरा. काही दिवसात लवकर बदलतील. अरे, लोकांचे चांगले दिवस टिकत नाही, तर आपले वाईटच दिवस काय टिकणार? लक्षात घ्या, जीवनाच्या वाटेवर स्वतःच्या भरोश्यावर जगा. दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. स्वतः अनुभव घ्या, कधी मन दुखणार नाही. एका गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायम चालू ठेवा. आयुष्यात लक्षात ठेवा, माणसाची परिस्थिती त्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवत असते. तो मग कठीण असो वा सोपा, सगळेजण आपोआप आपल्या परीने जगतात. जीवनाच्या वाटेत भेटलेले लोक असे काही बोलून जातात की त्यांना घाव आपल्या मनात जागा करून बसतात, पण त्यांना कुठे माहिती की एकमेकांच्या मनावर त्यांचा किती मोठा परिणाम होईल. जीवनात तर सगळी सुखे मिळतात, पण त्यांचा आनंद घ्यायला आपल्याला पुन्हा हे जीवन मिळणार नाही. त्यामुळे जे काही आहे, ज्यात तुम्हाला आनंद मिळतो, जी गोष्ट तुम्हाला खुशी देते, ती गोष्ट आत्ताच करायला शिका. ज्यात दुःख ज्याला समजतं, तो पूर्णपणे त्रासदायी होऊन पुढे जाऊ शकतो. पूर्ण त्रासात तुम्हाला मार्गदर्शन स्वामी देतात. फक्त विश्वास ठेवून कार्य करा. आयुष्यात प्रत्येक माणसाची कदर करायला शिका, कारण जीवनाचं सत्य हे आहे की हसता हसता आणि खेळता खेळता माणूस काही क्षणात नाहीसा होतो, ते सुद्धा कळत नाही. आपण कमवलेली वस्तू लाख रुपयाची असो नाहीतर 1 रुपयाची, ती फक्त आपल्या कष्टांच्या आणि मेहनतीने असू द्या. छोटी शपथ घालून माणस मरत नसतात, मरतो त्यांच्यामधील विश्वास आणि नातं. प्रत्येकाच्या लक्षात ठेवा, आपण दुसऱ्यांना दिलेला त्रास कधीतरी आपल्याला दुप्पटपटीने मिळतो. लक्षात घ्या, आयुष्यात एखाद्याची मदत केली तर चालेल, पण त्या व्यक्तीला टोचून बोलू नका, कारण मनाला वाईट नसताना एखाद्याची वाईट मनस्थिती असू शकते. आयुष्यात कधी कधी असं वाटतं की उगाच आपण मोठे झालो, कारण तुटलेलं मन, उरलेली स्वप्न
आणि आयुष्य निघून जातं. यापेक्षा आयुष्याची खेळणी होताना पाहून कोणाचंही मन दुखू शकतं. जगण्याच्या वाटेवर दुसऱ्यांचे नाते ओझे वाटते आणि स्वतःचे नाते प्रेमळ वाटते. लक्षात घ्या, ओझं इथं काहीही नाही आणि प्रेम सुद्धा काहीही नाही. प्रेम प्रत्येकावर करा. प्रत्येक व्यक्ती तुमचा आदर करेल. जशी वेळ कोणासाठी थांबत नाही तसं आयुष्य सुद्धा थांबत नाही. फक्त आयुष्य जगण्याचे कारण बदलत असतात. प्रत्येक व्यक्तीने पुढे पुढे चालत राहायचं. आयुष्य अशी खूप कमी वेळा देतं की लोक आपल्या सोबत असतात आणि आपण त्यांचा विचार करतो. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आयुष्य जगण्याचा पूर्णपणे संधी आहे. आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर आपण काय आहोत आणि आपण यापेक्षा अधिक काय होऊ शकतो यावर विचार नक्की करायला हवा. या जगात अशक्य असं काही नाही. मेहनत करा, यश नक्की मिळेल. आपण घेतलेले कोणते निर्णय हे कधी चुकीचे नसतात. फक्त तो घेतलेला निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला पाहिजे. अशक्य असं काहीही नाही. जीवनामध्ये आपल्याला जे हवं होतं ते कधी मिळू शकत नाही, तर त्याबाबत जे नाराज राहून बसतात त्याऐवजी जे काही मिळतं त्याला नेहमी आपण आभारी असायला हवं. स्वामी म्हणतात, समजा आपण जे ठरवलं ते करण्यासाठी मेहनत केली तर प्रत्येक गोष्ट नक्की होते. आयुष्यात स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा की तुम्ही पुढे जात आहात. एखाद्याला न चुकता न टाळता नेहमी प्रेमाने बोलला तर तो व्यक्ती सुद्धा पुढच्या वेळेला न टाळता आणि न चुकता तुम्हाला नक्की रामराम सुद्धा घालेल. लक्षात घ्या, एखाद्याला जास्त जीव सुद्धा लावू नका. अति जीव लावल्याने कोणाचा तरी एक जणाचा चुकीचा ठरू शकतो आणि जर ते सहन नाही झालं तर नातं तुटू शकतं आणि नातं तुटल्यावर जे दुःख होईल ते तुम्हाला आयुष्यभर दुःख देत राहील. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त माझ्या आयुष्यात आहेत. तसं कसंही नसतं. संकटे हे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. स्वतःला एक गोष्ट सांगून काम करा. आपल्या मेहनतीवर आपले नाव करा. लक्षात घ्या, काही लोकांना स्वतःची इज्जत स्वतःच हाताने घालवून घ्यायला आवडते. समोरच्याला शांत असला म्हणून तो नेहमी ऐकूनच घेईल असं गृहीत धरू नये. कारण शांत माणूस ही त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर एकदा का होईना तोंड उघडतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शांत म्हणून मिरवायचं असेल तर शहाणपणाने मान्य केलेलं वेडपण पांघरावं लागतं. स्वामी सांगतात, सर्वात जवळची माणसं जास्त हे नातेवाईक असतात आणि ते नाते वाईट करतात. लक्षात ठेवा, परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये. याचा धडा आपल्याला घर बसल्या मिळतो आणि हा सध्या आहे. एकदा धडा गिरला की म्हणजे आपल्याला कायम लक्षात असायला हवा. सर्वात जवळची माणसं जास्त आपल्याला दुःख देतात. सर्वात दूरची माणसं सुद्धा आपल्याला मागे ओढतात. ओळख हा शब्द मित्र किंवा वैरी यांच्यापासून नाही तर स्वतःपासून तयार होतो. वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही. मन ते निसर्गातलं असो वा माणसातलं ते नेहमी चालत राहतं. कोणाकोणाचे कान भरून, कोणाबद्दल काय काड्या करून कधी कोणाचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्याच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत शाबूत राहतात, पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. कधीही कुठल्याही व्यक्तीची सवय लावू नका, कारण ती व्यक्ती आपल्याबरोबर चांगली असेल तोपर्यंत ती आपले गुण बघते आणि जेव्हा आपले शत्रू होते तेव्हा आपले दुर्गुण सगळ्यांना सांगते. सुख आणि सवय या दोघांचं सुद्धा खूप जास्त मेहनत करावी लागते. सुख आणि समाधान मिळायला आपली सवय हे मेहनतीची लागते. माणूस आयुष्यात एकदा ठराविक मर्यादेच्या बाहेर हद्दीपार गेला की मग पुढे जाऊन नियती माणसाला बरोबर अशा प्रकारे खिडकीत पकडते की त्याने काहीही केलं तरी त्यामागचे कमवलेली कीर्ती दुष्कीर्तीमध्ये बदलली जाते. स्वामी सांगतात, मी रोज आनंदी राहा. तुम्ही रोज आयुष्यात पुढे जा. फक्त एका गोष्टीला लक्षात ठेवा, मनाला आपण हळवं समजतो ते तुफान बलदंड आणि मस्तवाळ असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरलेला वस्तू हवी असते आणि दुरावलेली व्यक्ती. नावाची संपत्ती हे एका नावात आहे, ते म्हणजे आई वडील. हे नाव, आई वडिलांचं जे नाव आहे ते आपल्याला कायम साथ देतं. आपल्याला अडवणारी माणसं फक्त आपल्या मनात असतात, आपल्या आयुष्यात नाही. प्रेम रडवत नाही, रडवत्याला त्या आठवणी ज्या लोका देऊन जातात. प्रेम तर सर्व करतात, पण कोणी सुंदर मनावर करतं तर कोणी आकर्षण शरीरावर. प्रत्येकाचा एक विचार असतो. आयुष्यात पुढे जाताना समोरचा जर आपल्या सोबत बोलायची इच्छा ठेवत नसेल तर उगेच त्याला बोलणं बंद करावं. स्वामी नेहमी म्हणतात, काही लोकांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी,
काळ हा अत्यंत गुणकारी औषध आहे. ते सगळ्या गोष्टी नीट करतो. उशिरा का होईना, नाही झाल्या तरी तोपर्यंत आपल्याला त्याची सवय झालेली असते. एकदा का त्याचा स्वीकार केला की कसं आहे ना, हे दुःख वाटत नाही किंवा कशाचंही ओझं वाटत नाही. फक्त चेहऱ्यावर हास्य मुखवटा चढवता यायला हवा. आयुष्यात स्वतः नेहमी चालाक आणि चांगले राहा. निर्णय घेता न आला यासारखा दुसरा दोष कुठलाही नाही. निर्णय घेण्याची निर्णय घेणं अधिक बरं करतं. चुकीचे निर्णय घेणाऱ्या माणसाला जीवनात यश मिळालेलं आहे, परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं नातं नेहमी आपण स्वतः लक्षात ठेवायला हवं. लक्षात ठेवायचं, भिंतींना कान असतात पण तोंडही असू शकतं. एक गोष्ट आठवण ठेवा, पिढ्या दुसऱ्यांच्या व्यक्तीवरती लक्ष ठेवू नका. आपल्या स्वतःकडे लक्ष ठेवा. परिस्थिती जाण असून सुद्धा मूर्खपणाने वागतात अशी मंदबुद्धी त्यांच्या अवकाती एवढीच वागतात. दिलदार हृदय नसेल तर धनवान माणूस देखील भिकाऱ्यासारखा असतो. परमेश्वराचं स्थान हृदय असावं. स्टेटसवर देवाचा फोटो लावल्याने तुम्ही धार्मिक आहात हे सिद्ध होत नाही. स्वतःला धार्मिक आहात हे सिद्ध करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणं हा स्वतःसाठी केलेला उपचार असतो. आपल्याला किती लोक ओळखतात याला कालही महत्व नव्हतं, याला आजही महत्व नाही आणि उद्या देखील या गोष्टीला महत्व नसणार. महत्व याला आहे, आपल्याला किती जण ओळखतात, ते किती खुश आहेत आपल्याला ओळखून. म्हणजे आपण त्यांच्या जीवनात आनंद आणला आहे का, त्यांना आनंदी बनवले आहे का, ही गोष्ट फार महत्वाची असते. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात एखादा व्यक्ती जर तुमच्यामुळे आनंदी असेल तरच तुमचं आयुष्य सार्थक आहे, नाहीतर आयुष्यात तुम्ही खूप मागे आहात. लक्षात ठेवा, आपली श्रद्धा आणि विश्वास हे योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे, कारण हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते. स्वतःला नेहमी म्हणा, मी आयुष्यात पुढे जात आहे, आयुष्यात कधी घाबरणार नाही, मागे तर अजिबात येणार नाही, हटणार नाही, मातणार नाही आणि नेहमी पुढे जात राहणार. कारण माझी साथ स्वतः स्वामींनी दिली. श्री स्वामी समर्थ सदैव माझ्या सोबत आहेत. या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात कितीही संकटे असले तरीही तुम्ही चिंता किंवा काळजी न करता पुढे जा, कारण ते तुम्हाला नेहमी मदत करेल. लक्षात घ्या, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास हा गरजेचा असतो. प्रत्येक वेळेला आत्मविश्वास असणे हे नेहमी महत्त्वाचे असते. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी त्याला संकटमुक्त करतात. फक्त सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला हवे, त्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागते. फक्त आपला विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असल्यावर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतः त्यांच्यावरती विश्वास ठेवावा, कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आपण ज्याबद्दल विचार करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार. फक्त स्वतः त्या गोष्टीबद्दल मेहनत करणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवरती विश्वास असणे सुद्धा खूप गरजेचा असतो. आपला विश्वास स्वतःवरती असेल ना तर चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कायम स्वामी आपल्याला साथ देतात. फक्त विश्वास ठेवून मेहनत करा. स्वामींनी साथ कायम दिली आणि कायम देत आहेत. आपण आयुष्यात बऱ्याचदा खचून जातो, पण खचून न जाता स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. चिंता करू नका, काळजी अजिबात करू नका. आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. तुम्हाला जेव्हा वाटेल कोणी तुम्हाला साथ देणार नाही तेव्हा स्वामी नाम जपा, कारण हे नाम आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतं. प्रत्येकाचं आयुष्य अवघड, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. फक्त त्यांना न टाळता आपलं काम करत पुढे जा. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्यात आयुष्यात संकटे आहेत का, असं नाही. आयुष्यात कितीही संकटे आले तरी मेहनत करून मी नेहमी पुढे जाणार. आपली मेहनत आपल्याला यशस्वी बनवते. त्या मेहनतीसाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करायला हवे. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात आपण कधी हरणार नाही. कितीही संकटे जरी आले तरी घाबरणार नाही आणि आपली मेहनत कधी कमी करणार नाही. मेहनत कमी न करता मेहनतीवर विश्वास असणे आणि मेहनत करणे यशस्वी बनवते. यशस्वी बनण्याचा सोपा मार्ग स्वतः पुढे जाणे. आपण स्वतःला नेहमी पुढे नेण्यासाठी काय करू शकतो ते करणे अत्यंत गरजेचे अथवा महत्त्वाचे आहे. आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, कारण आपलं आयुष्य आपल्याला यशस्वी करणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे जायचं आहे. आपण चिंता किंवा काळजी न करता मेहनत जेव्हा करतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला समाधान मिळतं. समाधान मिळवा आणि पुढे जा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील.
प्रत्येक गोष्टीत आयुष्यात अडचणी असतील तर हे आयुष्याची चूक नाही किंवा तुमची चूक नाही, तर तुम्ही मागे येत आहात हे त्याची चूक आहे. स्वतःला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करा आणि आपली मेहनत ही नेहमी चांगली ठेवा. जिद्दीने केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी करते. जीवनात सुख दुःखांचे प्रसंग सर्वांवर येतात, मग तो पंत, संत, महंत किंवा स्वतः भगवंत का असेना. म्हणून अशा प्रसंगी देव, देवस्की, अंगारे धुपारे किंवा एखाद्या वाईट लोकांच्या नादी न जाता स्वतःचे काम करा. हा खरा महत्वाचा अवयव तो म्हणजे जीभ. कारण हा अवयवच आपले नाते जोडतो, हा अवयवच आपली नाती कायमचीच तोडतो आणि हा अवयवच आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत करतो. लक्षात घ्या, आयुष्यात संकटे अपार येतील, त्या संकटात साथ स्वतः स्वामी देतील. फक्त आपला विश्वास असणे गरजेचं आहे. स्वामी कायम म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी काल सुद्धा होतो, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी आज सुद्धा आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वेळेला नक्की मी तुम्हाला साथ देत आहे. फक्त नेहमी स्वामी नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात स्वतः जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती आपली श्रद्धा आणि विश्वास असेल, तेव्हा स्वतः आपल्याला पुढे जाण्यासाठी स्वामी समर्थ महाराज मार्गदर्शन करायला येतील. सर्व संकटात त्यांनी आपली साथ दिली आहे आणि कायम आपली साथ ते देत आहेत. संकटमुक्त व्हाल, फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात, फक्त लक्षात ठेवा आपण नक्की विश्वास ठेवायला हवा. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला नेहमी वाटतं की आयुष्यात प्रत्येकाच्या संकट आहे, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यात मार्गदर्शन जर मिळवायचं असेल ना, तर स्वामी भक्तीवरती विश्वास ठेवावा लागतो. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला संकटे तुमच्या आयुष्यात येतात, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेनेच प्रत्येक गोष्ट शक्य होते. ज्याची श्रद्धा ही योग्य ठिकाणी आणि स्वामी नामावर असेल ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. मेहनतीचा विषय आहे, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर करायचे असेल ना, तर श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने प्रत्येक गोष्ट होते. आपण विश्वास ठेवू तर सगळं काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. सर्व संकटात स्वामी तुम्हाला साथ देतील, फक्त विश्वास ठेवा. स्वामींनी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत केली आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ नक्की देतील. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. श्रद्धेच्या जोरावर प्रत्येक गोष्ट होते आणि श्रद्धेने प्रत्येक वेळेला सर्व काही करता येते. आपण स्वतःवरती विश्वास ठेवू तर आपल्याला सर्व संकटात स्वामी मार्गदर्शन नक्की करतील. स्वामी आपल्या भक्तांसाठी कायम म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी आहे, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला नेहमी प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी मदत करतात. आयुष्यात संकटे आहेत का, त्या संकटांचा सामना करा, फक्त विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करून देतील. आपल्याला नेहमी जेव्हा वाटतं की कुणीतरी यावं आपल्या आयुष्यात आणि आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी मदत करावी, तर ते दुसरं तिसरं कोणीही नाही, स्वतः स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात येतात आणि आपली मदत करतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी तुमच्या आयुष्यात येतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि कायम पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करून नेत असतात. विश्वास ठेवा, श्रद्धेने प्रत्येक गोष्ट होते. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतील आणि कायम मार्गदर्शन करतील. फक्त श्रद्धा असायला हवी, बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. अशक्य असं काहीही नाही, आयुष्यात तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, आयुष्य नक्की सोपं होतं. सोपं करण्यासाठी आपल्याला मेहनत सुद्धा करावी लागते. मेहनतीच्या जोरावर सर्व काही मिळवता येतं, सर्व काही मेहनतीच्या जोरावर आपल्याला करता येतं. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. श्रद्धा आणि विश्वास ठेव, कारण विश्वासाच्या जोरावर प्रत्येक गोष्ट मिळते. मिळवायची ती प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्की मिळवता येते. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आयुष्य सोपं नाही,
आजच्या या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामींनी कायम तुम्हाला मार्गदर्शन केले आणि कायम साथ सुद्धा देत आहेत. सर्व संकटामध्ये स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यांनीच तुम्हाला साथ दिली आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. कायम तुम्हाला मार्गदर्शन स्वामी देत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कायम मी आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात सोपं असं काहीही नसतं. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. श्रद्धेला नेहमी स्वामी साथ देतील आणि स्वामी तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होते. स्वामी बोलतात, हे मन कसं असतं ना, वेगळं मोठी विचित्र असतं. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करतं. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ देतं. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता ती तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करते. स्वतः लक्षात ठेवा की तुम्हाला यशस्वी व्हायचंय. आयुष्यात सोपं नाही यशस्वी होणं, पण जो व्यक्ती मेहनत करतो त्याच्यासाठी तर प्रत्येक गोष्ट सोपं आहे. आपण ज्याबद्दल जास्त विचार करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला मेहनत करणे गरजेचे आहे. आपण फक्त विचार करायला हवा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात विश्वास असणे महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त स्वामी म्हणतात, आपली जर श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तरच. श्रद्धा योग्य ठिकाणी ठेवा, कारण श्रद्धाच आपल्याला मार्गदर्शन करते. प्रत्येक ती गोष्ट जी आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फार उपयोगी किंवा कामीची ठरते ती गोष्ट आपल्याला नेहमी मदत करते. आपण संकटांचा सामना करायला हवा. संकटांना कधीही आपल्याला घाबरायचं नाही. फक्त चिंता न करता, काळजी न करता विश्वासाने प्रयत्न करणे हे आपल्याला पुढे नेऊ शकते. स्वामी बोलतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी नेहमी म्हणतात, आपले मन हे पाखरासारखे आहे. कधी इथे कधी तिथे, कधी जवळ असेल तर कधी दूर उडते, कधी हसतं तर कधी फक्त रडतं. आपल्या सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करतं. आयुष्यात सोपं असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करायचं असेल तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात स्वतःवरचा असलेला विश्वास आपल्याला पुढे नेतो आणि हा विश्वासच प्रत्येक गोष्ट शक्य करून देतो. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण तुम्हाला कायम स्वामी मार्गदर्शन करतील. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, पण त्या संकटांचा सामना नेहमी तुम्हाला स्वामीच मार्गदर्शन करून देतील. आपली श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. इच्छाशक्ती महत्वाची आहे. प्रार्थनेने इच्छाशक्ती वाढते. इच्छाशक्ती वाढली की प्रकृती परिस्थिती मात करण्याचे सामर्थ्य येते. आपल्याला नेहमी हुरूप येतो, उत्साह वाढतो, जीवन जगावेसे वाटते. जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कडू व आपल्याला असं अनुभव घेऊन येतात जे आपल्याला नेहमी पुढे नेते. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाचं आयुष्य सोपं नाही. प्रत्येकाचं आयुष्य अवघड हे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार. आयुष्य जगण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. मेहनत करण्याची जिद्द ठेवावी लागते, कारण जिद्द ही प्रत्येक व्यक्ती ठेवू शकत नाही. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नेहमी स्वामी करतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या वळणावर मी प्रत्येकाची साथ देत आहे. फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेने प्रत्येक गोष्ट होते. आयुष्यात संकटे असतील तर चिंता किंवा काळजी सोडा. विश्वास ठेवा, कारण हा विश्वास तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी कामीचा असतो. आपल्याला यशाचं यश मिळवण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. मेहनतीचा पर्याय आपल्याला नेहमी मिळू शकतो. आपण ज्या गोष्टीबद्दल विश्वास ठेवू ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेते. स्वतःवर असलेली श्रद्धा आणि विश्वास हे आपल्याला नेहमी पुढे नेते. आपण ज्या वेळेला स्वतःवरती विश्वास ठेवू ना, त्यावेळेला स्वामी नक्की आपल्याला साथ देतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की मिळवता येते. तुमच्या मनाप्रमाणे करता येते. तुमचा विश्वास ठेवा, कारण हा विश्वास तुम्हाला यशस्वी बनवतो. आज स्वतःवरती असलेला विश्वास लक्षात ठेवा. एखाद्याला फसवून तुम्ही आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही. स्वतःला नेहमी सांगा, तुमचे जीवन हे चांगले आहे. जीवनात बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही, कारण वाघ त्याचा प्रतिकार करतो. लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि मीठ खाताना लावून खातात. लक्षात घ्या एक गोष्ट, जे कायम स्मरणात ठेवा, जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रतिरोध कराल, ज्या दिवशी तुम्ही त्यांचा प्रत्युत्तर द्याल, त्या दिवशी तुम्ही वाईट झालातच म्हणून समजा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपली मेहनत असणे गरजेचे आहे, कारण मेहनतीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट होते. आयुष्यात आपण अयशस्वी असं कधीही ठरणार नाही.
प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःवरती असलेला विश्वास गरजेचा आहे. आपला विश्वास आधी वाढवा, नंतर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपल्या विश्वासावर सर्व काही असते, पण आपला विश्वास तेव्हा प्राप्त करावा लागतो जेव्हा आपल्याला मेहनत करावी लागते. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतील. प्रत्येक वेळेवर स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. फक्त विश्वास ठेवा, प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील आणि कायम मार्गदर्शन करतील. विश्वास असणं गरजेचं आहे आणि विश्वास तेव्हा महत्त्वाचा असतो जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत पुढे जातो. आपण ज्या संकटात आहोत त्या संकटांचा सामना करून आपल्याला पुढे जावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येतं, फक्त ते आपल्याला श्रद्धेने सामना करून पुढे जावं लागतं. स्वतःवरती असलेला विश्वास हा आपल्याला नेहमी यशस्वी ठरवतो आणि कायम पुढे नेतो. आपल्याला समर्पण इतका कोणीही प्रेम करतं. राधाकृष्णाला सगळे ओळखतात, ओळखून उपयोग नाही. कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का? दोघांच्या प्रेमाला राधा कृष्ण कधीही मतभेद झाला नाही, कारण भांडण झाली नाही. खूप वेळा भांडण झाली, वाद झाला, विवाद झाला, पण शेवटी त्यांचा विरही आला. लक्षात ठेवा, दरवाजा वर शुभ लावून शुभ लाभ लिहिण्याने काही होणार नाही. आपले विचार शुभ ठेवा, सगळा लाभच होईल. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक गोष्टीचा एक नेहमी विचार असतो, एक काळ असतो, त्या काळानुसार प्रत्येक गोष्ट होते. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी नक्की तुमची साथ देतात आणि स्वामी तुम्हाला कायम मार्गदर्शन करतील. आपली श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असेल ना, तर कायम तुम्हाला साथ मिळतं. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात सोबत आहे, कारण ते प्रत्येक वेळेत तुम्हाला पुढे नेतात. आपली श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, बाकी तुम्हाला मार्गदर्शन स्वामी स्वतः करत आहेत. श्रद्धेच्या जोरावर प्रत्येक गोष्ट करू शकता. मिळवता सुद्धा येते तुम्हाला प्रत्येक गोष्ट श्रद्धेच्या जोरावर. फक्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला मी साथ देत आहे. कायम स्वामी तुम्हाला नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला लिहा. तुम्ही जर स्वामी नाम लिहाल ना, तर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण या संकटावर आपल्याला नेहमी मात करण्यासाठी जिद्द ठेवणं गरजेचं आहे. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत, कायम तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि कायम देत आहेत. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर तर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. आपला विश्वास मात्र गरजेचा आहे, कारण विश्वासावर अशक्य असं काहीही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. आयुष्यात कायम स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामी नेहमी तुम्हाला म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या सोबत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. विश्वास असणे गरजेचे आहे, कारण स्वामी नाम आपल्याला सदैव साथ देते. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःवरचा असलेला विश्वास हा नेहमी चांगला असावा लागतो. आपण प्रत्येक वळणावर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की स्वामी नाम जपणे हे फार गरजेचे आहे. स्वामी नाम जे जपते ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. संकटकाळी स्वामी तुमची साथ नक्की देताल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुला नक्की मार्गदर्शन करतील. फक्त विश्वास ठेव, कारण ही विश्वासच तुला पुढे नेईल. आपला विश्वास असणे फार गरजेचं आहे, कारण श्रद्धा आणि विश्वास प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी मार्गदर्शनावरच मिळतो. आपला विश्वास ठेवा, कारण विश्वासावर प्रत्येक संकटात स्वामी साथ देतात. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. कायम स्वामी आपली मदत करत आहेत. कायम स्वामी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात स्वामींनी तुम्हाला मार्गदर्शन नेहमी केले आहे. आयुष्यात आज जे आपण ज्याचा विचार करतो ना, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की मिळतं. स्वतःवरती असलेला हा विश्वास आपल्याला पुढे नेतो. आपला विश्वास हा नेहमी आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवण्यासाठी तत्पर असतो. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामी साथ देतात. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण आयुष्यात खूप घाबरून जातो, पण न घाबरता मेहनत करणं हे आपल्याला नेहमी चांगले ठरवू शकते. आज आपण स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत केल्याने आपल्याला यश 100% मिळते. यश मिळवणे काही मोठी गोष्ट नाही. फक्त मेहनत कंटिन्यू केली की यश आपले आप मिळतं. मेहनत करायला शिका, कारण मेहनतीला कष्टाला पर्याय नसतो. आज ज्या गोष्टीविषयी तुम्ही चिंता करताय, उद्या ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. चिंता सोडा आणि मेहनत करा. बाकी सर्व गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असतील. स्वामी सांगतात, अनुभवायला प्रत्येक गोष्ट आहे आयुष्यात. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य सुद्धा होते.